हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 70. आपूर्यमाणम् अचलप्रतिष्ठं समुद्रम् आपः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामः यं प्रविशन्ति सर्वे सहा शांतीम आपनोति न कामकामी. ज्याप्रमाणे मूलतःच पाण्याने तुडुंब भरलेल्या समुद्राला बाहेरून चोहीकडून पाणी येऊन मिळाले तरी तो अचल राहून स्थित असतो, त्याप्रमाणे स्थितप्रज्ञाला दशदिशांनी कामना प्राप्त झाल्या तरी तो भोगकामना शमविणारा न होता शांतीच प्राप्त करतो. हा श्लोक फार गोड मधुर आहे. येथे भगवंत श्रींनी समुद्राचे मोठे सुरेख उदाहरण दिले आहे. ही खाऱ्या पाण्यातील अवीट गोडी आहे. हे रूपक चपखल आहे. आपूर्य माणम. समुद्र अगोदरच पाण्याने आकंठ भरलेला असतो. आता समुद्राला आणखी पाण्याची आवश्यकता नसते. आता समुद्रात आणखी पाणी राहायला जागा नसते, परंतु तरीही बाहेरून त्यात पाण्याची भर होत असते. तसेच वनवानल किंवा सूर्यामुळे त्या पाण्याची वाफ होत असते. तरीही समुद्र अचल, निश्चल, स्थिर असतो. पाण्याने परिपूर्ण भरलेला असल्यामुळे समुद्र अचल, निश्चल, स्थिर असतो. आपण नेहमी पाहतो की एखादा डबा, बाटली, बरणी वस्तूने परिपूर्ण आकंठ भरलेली असली की ती जड होते, ती स्थिर राहते. धक्का लागला तरी कलंडत नाही. हे उदाहरण, हे रूपक स्थितप्रज्ञाला अगदी चपखल लागू होते. स्थितप्रज्ञ हा असा समुद्रासारखा व्यवहार करतो. स्थितप्रज्ञ समुद्रासारखा आचरण करतो. श्लोक क्रमांक 65 पासून स्थितप्रज्ञ चालतो कसा, व्यवहार कसा करतो, या प्रश्नाला भगवंत श्री देत असलेल्या उत्तराची येथे समाप्ती होत आहे. आता स्थितप्रज्ञाला समुद्राचे रूपक कसे चपखल लागू आहे ते पाहू. समुद्र मूलतःच पाण्याने आकंठ, तुडुंब, परिपूर्ण भरलेला असतो. तो पाण्याने इतका भरलेला असतो की त्यात आता आणखी पाणी सामावू शकेल अशी जागा शिल्लक नसते. स्थितप्रज्ञ परमात्म्याच्या प्राप्तीने तृप्त झालेला असतो. त्या साक्षात्काराने त्याच्या जन्माचे, जन्मोजन्मीचे पारणे फिटलेले असते. नरदेहाचे सार्थक झालेले असते. ज्यासाठी इतके जन्ममरणाचे फेरे घेतले, इतके भोग उपभोगले, सुखदुःखाच्या यातना सहन केल्या, त्याचे परमात्मा प्राप्ती हे सुफल मिळाले. आता त्याला मिळवायचे आणखी काही शिल्लक नसते. आता आणखी काही मिळवावे अशी त्याला कामना नसते. त्याच्या तृप्तीचीही तृप्ती झालेली असते. समुद्राला सर्व बाजूकडून पाणी येऊन मिळत असते. समुद्र आपल्या जागी स्थिर असतो. तो आपली जागा सोडून कोठेही जात नाही. आपल्याला आणखी पाणी मिळावे म्हणून बसल्या जागी काहीही प्रयत्न करत नाही. तरीही नद्या अष्टदिशांनी येऊन त्याला मिळत असतात. त्याच्यावर पर्जन्यवृष्टी होत असते. त्याला पाणी मिळत असते. स्थितप्रज्ञ आपल्या जागी स्थिर असतो. तो परमात्म्याच्या ध्यानात मग्न असतो. त्या ध्यान समाधीत तो पूर्णपणे तृप्त असतो. तो आपले विहित कर्म करत असतो. अशा वेळी त्याला आपोआप कामना मिळत असतात. त्याच्या जीवित व्यवहाराची सोय आपोआप होत असते. समुद्र आपल्या खाऱ्या पाण्याने अगोदरच तृप्त असतो, परंतु तरीही निरनिराळ्या नद्यांचे पाणी त्याला येऊन मिळते. तो नवरसाने तृप्त होतो. स्थितप्रज्ञ साक्षात्काराने तृप्त असतो, परंतु तरीही भौतिक व्यवहार काही सुटत नाहीत. त्याच्या देह जिवंत राहण्याची सोय तो परमात्मा करतो. त्याला इच्छा पूर्ण कराव्या लागत नाहीत. त्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागत नाहीत. त्या आपोआप तृप्त होतात. समुद्राला अनेक नद्या येऊन मिळत असतात. या नद्यांना अनेक ओढे, नाले, त्यांचे पाणी येऊन मिळालेले असते. हे सर्व पाणी समुद्राला मिळते. या पाण्यात धर्तीवरील असंख्य गोष्टी मिसळलेल्या असतात. या सर्व गोष्टी शेवटी समुद्राला मिळतात. तरीही समुद्र अचल, स्थिर राहतो. त्याच्यात काहीही बदल होत नाही.
समुद्रात पाऊसही पडत असतो. ते तर वाफेचे पूर्ण शुद्ध जल असते. यामुळे समुद्रात काहीही फरक होत नाही. तो जसा आहे तसाच राहतो. जीवन जगत असताना अनेक प्रकारचे भोग स्थितप्रज्ञाच्या वाट्याला येतात. त्यात चांगले वाईट, सौख्यदायी दुःखदायी वगैरे असतात. परंतु ते भोग स्थितप्रज्ञ मोठ्या आनंदाने उपभोगतो. तो सुखाने उचंबळून जात नाही किंवा दुःखाने हताश होत नाही. हे भोग त्याच्याकडून आयुष्य जगण्याचा एक भाग म्हणून उपभोगले जातात. त्यात त्याला जरासुद्धा चव नसते. स्थितप्रज्ञ आपल्या भावसमाधीत स्थिर असतो. समुद्रातून वडवानलामुळे किंवा सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होत असते. याचा अर्थ समुद्रातील पाणी वाफेत रूपांतरित होण्याइतपत तेथे तापमान तापते. वाफ झाल्यामुळे समुद्रातील पाणी कमी होते. परंतु त्या उष्णतेच्या दाहामुळे किंवा पाण्याचा संचय कमी झाल्यामुळे समुद्रात काहीही फरक होत नाही. तो स्थिर असतो. स्थितप्रज्ञ भौतिक जीवन नाईलाजाने जगत असतो. कारण अध्यात्मयोग साधना देह जीवित असल्याशिवाय करता येत नाही. त्यामुळे स्थितप्रज्ञाला सांसारिक गोष्टीमध्ये जराही स्वारस्य नसते. भोग उपभोगणे हा त्याच्या जीवनाचा उद्देश नसतो. त्यामुळे भोग कसे उपभोगले जात आहेत याच्यात त्याला जराही रस नसतो. सांसारिक वस्तूंचे संचित करणे तर त्याला नको असते. कारण त्याला कशातच आसक्ती नसते. कसेही करून देहजीवित राहिल्याशी कारण. तो जीवित ठेवून जीवनाचा त्याचा मूळ उद्देश जास्तीत जास्त प्रभुसेवा साध्य करणे हा असतो. त्यामुळे स्थितप्रज्ञ सांसारिक गोष्टी कशाही वाट्याला आल्या तरी विचलित न होता स्थिर असतो. समुद्राचे पाणी खारट असते. समुद्रात नद्यांमधून कितीही पाणी वाहून आले तरी ते सर्व पाणी समुद्रात मिसळले की खारट होते. ते पाणी समुद्राप्रमाणे होते. समुद्र त्या पाण्याप्रमाणे होत नाही. समुद्राचे पाणी खारट असल्यामुळे जनतेला त्याचा उपयोग नसतो. परंतु हेच पाणी जर संचित केले तर त्यातील पाण्याची वाफ होते आणि तेथे जनतेला अत्यंत उपयुक्त असे मीठ शिल्लक राहते. अन्नात मीठ अत्यंत आवश्यक असते. एक वेळ बाकी मसाले नसले तरी चालतील, परंतु मीठ असल्याशिवाय अन्नाला चव येत नाही. येथे राव रंक असा भेद नाही. स्थितप्रज्ञ अत्यंत खडतर अशा योग साधनेने समृद्ध असतो. त्याच्या सहवासात कितीही प्रकारचे लोक आले तरी तो बदलत नाही. त्याच्या सहवासात लोक बदलतात. तो करत असलेली साधना पचायला जड असते. आचरण करायला कठीण असते. ती साधना लोकांच्या पचनी चटकन पडत नाही. परंतु तिच्या नित्य आचरणाने ती पचनी पडू लागते. मग ती केली नाही तर चुकल्यासारखे होते. योग साधना राव रंक असा भेद करत नाही. ती प्रत्येकाला आवश्यक असते. समुद्रात अनेक नद्यांमधून असंख्य प्रकारे गाळ येत असतो. परंतु समुद्र हा सर्व गाळ स्वतःमध्ये सामावून घेतो. तो हा गाळ पचवतो. हा गाळ आपणच नद्यांच्या द्वारा समुद्राला दिलेला असतो. परंतु समुद्र ह्या गाळाचे रत्नात रूपांतर करतो. समुद्र आपल्याला रत्ने देत असतो. समुद्रातून मानवाला उपयुक्त अशा अगणित वस्तू मिळतात. स्थितप्रज्ञ अनेक विविध प्रकारच्या माणसात जगत असतो. परंतु तो त्यामधून वाट चुकलेल्यांना योग्य मार्गी आणतो. अनेक लोक अनेक प्रकारे त्रास देत असतात. परंतु स्थितप्रज्ञ अशांच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करतो. त्यांना प्रभुमार्गी येण्यासाठी मदत करतो. समुद्र आपल्या जागी अचल स्थिर स्थित असतो. नद्या येऊन मिळोत किंवा पाण्याची वाफ होऊ दे, वनवानल लागो किंवा वादळ होऊन दे किंवा तुफान होऊ दे, समुद्र अचल स्थिर असतो. स्थितप्रज्ञ आपल्या जागी अचल स्थिर स्थित असतो. स्थितप्रज्ञ अढळ असतो, शांत असतो. जे काही समोर येईल त्याचा तो साक्षी राहून स्वीकार करतो. त्याची कधीही कसलीही तक्रार नसते. जे काही घडत आहे ते तसेच घडणार हे त्याला उमजलेले असते. निसर्ग जसा बदलेल तसाच तो बदलणार आहे हे त्याने जाणलेले असते. विश्व क्षणाक्षणाला बदलणारे आहे याचे त्याला आकलन झालेले असते. त्यामुळे तो जीवन विना तक्रार सहज स्वीकारतो आणि शांतपणे विश्वातील एकमेव शाश्वत आत्मतत्वात समाधी लावतो. कारण स्थितप्रज्ञाची शांती भोगवृत्तीवर अवलंबून नसते. संसारी जीव भोग उपभोगायला मिळाल्यावर थोडा शांत होतो,
मग दुसऱ्या भोगामागे पळू लागतो. त्याला वाटते की तो दुसरा उपभोग मिळाला की तो शांत होईल, परंतु हे चक्र असेच चालू राहते. स्थितप्रज्ञ शाश्वत अशा परमात्म्याच्या साक्षात्कारामुळे शांत झालेला असतो. त्यामुळे त्याची शांती चिर असते, ती कधीही ढळत नाही. भोगांचे तुफान येवो, कामनांचा पाऊस पडो किंवा जड गोष्टींचे वादळ हो, स्थितप्रज्ञ समुद्रासारखा सदा सर्वदा स्थिर आणि शांत असतो. हरिओम.